तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 3 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतंय. गडी बाद झाला होता पहिला संदीप, त्यानंतर मात्र थोडासा शांत आणि संयमी खेळ केलाय तो शिवकर संघानं. फैयाज शेख या ठिकाणी आखूड टप्प्याचा चेंडू, या ठिकाणी चेंडूला थोडंसं शॉट ठेवलं होतं, चेंडूला थोडंसं बाउन्स केलं होतं आणि त्याचा या ठिकाणी परिणाम बघतोय. चेंडूचा बॅटचं नातं जुळलं नाही आणि परिस्थिती या ठिकाणी बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज ऋषी इथे मात्र पुढची विकेट मिळतीये ती शिवकर संघाची. फैयाज बाद होऊन तंबूत परततोय. डीजे नवीन फलंदाज अजय भगत नवीन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. फैयाज शेख या ठिकाणी बांधून तंबूची वाट त्यानं धरली, परंतु जबरदस्त गोलंदाजी ऋषीची पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती विशाल जितेकरनं अवघ्या 3 धावा खर्ची केल्या होत्या, त्यानंतर मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गोलंदाज ऋषी याची गोलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आमचा ऋषिकेश घरी गेला असेल झोपायला. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस मात्र चेंडू येतोय, ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न होणार नाहीये. जबरदस्त चांगली फेक या ठिकाणी पाहायला मिळते. या एकेरी धाब्याने आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 4 धाबा. मागच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त पद्धतीने फलंदाजी केली होती शिवकर संघानं पडले संघाविरुद्ध. अगदी सहजतेने धावांचा पाठलाग केला होता. 40 धावांचा सहजतेने धावांचा पाठलाग केला होता. या सामन्यात मात्र थोडीशी शांतता, परंतु यावेळेस विराम दिलाय. चेंडू येतो मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध काव कॉर्नर मध्ये षटकार. फलंदाजी करून पडले संघाविरुद्ध तो सामना जिंकला होता, परंतु या सामन्यामध्ये थोडीशी शांती लागली की काय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या अवघ्या 3, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपल्या धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी भरधाव वेगाने भागण्यास या ठिकाणी धावण्यास भाग पाडलं. आपण बघतोय लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या 2 षटकारांच्या मदतीने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 16 धावा. आता मात्र विशाल जितेकर थोडासा या ठिकाणी निराश, थोडासा नाराज का होऊ नये, कारण आपण बघतोय चांगली गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण चांगलं करणं गरजेचं होतं, परंतु ती चूक केली क्षेत्ररक्षकानं. इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 2 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 16.
16 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण बघतोय गोलंदाज ऋषी थोडासा मागणा ठरला, कारण या षटकाचा विचार करायला गेलं तर 2 षटकार त्याला मार बसला 2 षटकारांचा आणि 13 धाबा त्यानं खर्ची केल्या. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय 2 खराब फक्त चेंडू टाकले होते, बाकी सगळे चेंडू त्याने सुरेख फेकले होते. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर शिवकर संघ आपल्याला पाहायला मिळतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धाबा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झाला होता तो धावबादच्या स्वरूपानं, दुसरा गडी बाद झाला तो या ठिकाणी आपण बघितलं फैयाज शेख ज्याचा त्रिफळाचीत केला होता. आता नवीन गोलंदाज शिवतेज जितेकर नवीन गोलंदाज या ठिकाणी पहिला चेंडू थोडासा खराब टाकलाय, वाढीस टाकण्याचा प्रयत्न केला, ओव्हर द विकेट मारा केला जातोय तो शिवतेज जितेकरच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या खूपसा बाहेरून टाकलेला हा चेंडू पंचांनी स्वैर घोषित केला. या एका धावेने आपण बघतोय 17 धावा या ठिकाणी धावफलकावर. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस मात्र चेंडू येतोय सरळ लॉंगांच्या आणि काव कॉर्नरच्या मधोमध. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु 1 धाव या ठिकाणी पूर्ण 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीनं आपण बघतोय 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावर या ठिकाणी जमा केल्यात त्या शिवकर संघाने. आपण बघूयात समोरचा संघ दापोली संघ तितका ताकदीचा संघ आहे. इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली या गोलंदाजानं, खूपसा वाईड चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि आपण बघतोय वारंवार निराशा हाती लागते. आणि या ठिकाणी आपण बघतोय या स्वैर धावेनं धावसंख्या उंचावली जाते. एका धावेनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. बघूयात गोलंदाजी करतोय शिवतेज जितेकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि बॅटचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय संपर्क व्यवस्थित झाला नाहीये, परंतु मी म्हणेन या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं असेल ते शिवकर संघासाठी. प्रत्येक निर्धाव चेंडू तुमच्या गोलंदाजांचं प्रेशर, तुमच्या गोलंदाजाचं या ठिकाणी दडपण वाढवत जाईल. परंतु पाहूयात सद्यस्थितीला धाबा 20. इथे मात्र चांगला फटका, यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ पुन्हा एकदा लॉंगाच्या रिजन मध्ये. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेने आपण पाहतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 21 गडी बाद झाले ते 2. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज शिवतेज जितेकरचा आपण बघतोय. ओव्हर द विकेट या ठिकाणी आपण बघतोय ओव्हर द विकेट मारा केला जातोय. गोलंदाज पंजांच्या डावीकडून या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पाहूयात पुन्हा एकदा ऑन द स्ट्राइक प्रणय आपल्याला पाहायला मिळत होता. थोडासा निराश, थोडासा हताश, कारण चेंडू ज्या पद्धतीने मारायचा होता, ज्या पद्धतीने सिलेक्शन केलं होतं त्या पद्धतीने मात्र हाताळता आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलकावर धावा 20. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 21. इथे मात्र पुन्हा एकदा स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय. स्वैर धाव्यानं 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 22 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चेंडून बॅटची कडा घेऊन हवेमध्ये गेला होता, परंतु थांबला तो संपला असं म्हटलं जातं. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या रिजन मध्ये, चौकार. सव्वीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. असं म्हणतात की थांबला तो संपला. इथे मात्र थोडीशी प्रतीक्षा करत बसला तो क्षेत्ररक्षक चेंडूची, आणि चेंडू मात्र त्या चेंडूने हुलकावणी देऊन 4 धावा मी म्हणेन की बहाल केल्या त्या शिवकर संघाला. शिवतेज जितेकर पुन्हा तयार. हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, आणि आता मात्र आपण बघतोय या षटकाची सांगता पाहायला मिळते. आणि तिसरे षटक संपन्न झाले. 3 षटकांच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि शेवटचं षटक आता मात्र प्रगतीपथावरील गोलंदाज शेवटचं षटक टाकण्यासाठी आपण बघतोय. शेवटचा गोलंदाज सचिन सचिन जितेकर आपण बघतोय. शेवटचा गोलंदाज वापरण्यात येतोय सचिन. सचिनच्या हातामध्ये स्लॉगवरचं षटक देण्यात आलंय आपण पाहतोय दापोली संघाच्या माध्यमातून. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू निर्धाव खेळी या ठिकाणी या चेंडूवर पाहायला मिळते. आता मात्र आपण बघतोय धावफलकावर धाबा तिथे स्थिरावलेल्या 26. इथे मात्र कार्पेट पद्धतीने फटका खेळलाय. चेंडू येईल सरळ जातोय वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध सीमारेषा पार चौकार. तीस धाबा या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त फटका लगावला होता एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध मारलेला तो फटका. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळलाय. यावेळेस मात्र चेंडू फील्ड केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या दुहेरीने आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 32 लॉस ऑफ 2 विकेट्स या ठिकाणी आपण बघतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं ते लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं आणि विशाल जितेकर चांगलं कव्हरिंग केलं त्याला. आणि अशा परिस्थितीत बघतोय पुन्हा एकदा एक चांगला फटका लगावला होता तो फलंदाज अजयनं. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका. याही वेळेस चेंडू जाईल सरळ, चूक केली. आता मात्र वाहवा केली होती आणि ती वाहवा मात्र थोडीशी या ठिकाणी मागणी ठरतीये. चेंडू जातोय चौकार. मोठ्या धावसंख्येकडे यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु चेंडू जातोय जबरदस्त हुलकावणी देऊन. हा जातोय मोठा फटका, षटकार. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या त्या विशाल जितेकरच्या गोलंदाजीवर, परंतु त्यानंतर काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. मी सांगितलं होतं तुमचा एक खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकतो, परंतु तुम्ही तुमची सगळी टीम युनिट जर एकत्र झालं तर तुम्ही चॅम्पियन बनता. परंतु या ठिकाणी आता मात्र पंचांनी बोट उंचावलंय. विकेटचं पतन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी विकेट गमावली जाते. ती शिवकर संघाची धावफलकावर धाबा 42 आणि 43 धावांचा.
त्या ठिकाणी दुसऱ्या सत्राकडे आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी पाठवायची आपण बघतोय. विशाल जितेकर, त्यानंतर सुमित पाटील. विशाल जितेकर आणि सुमित पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बेचाळीस धावा जमा केल्या. 43 धावांची गरज जिंकण्यासाठी, हा सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. जवळपास 10:30च्या सरासरीने चालायचंय. चला पंच चालू करा. मी विनंती करेन या ठिकाणी जावळे संघाच्या संघनायकाला, जावळे संघाचे संघनायक आपण येऊन राहायचंय प्लीज. तर बोलूया, त्या ठिकाणी आपण बघतोय 24 चेंडू गरज असेल ती तब्बल 43 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. आणि या सामन्यामध्ये पूर्ण करायचे त्या धावा 43. शिवकर या संघाने मात्र जबरदस्त कामगिरी करताना या सामन्यामध्ये असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या, परंतु त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक. इथे मात्र पहिल्या चेंडूवर पार करायला सुरुवात केली. चेंडूला या ठिकाणी पंच केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न तोही पूर्ण केला जातोय. काय जबरदस्त सर प्लॅन या ठिकाणी. या तिहेरीनं आपण बघतोय धावफलकावर स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं. कारण प्रत्येक धावेला या ठिकाणी महत्व द्यायचं. अतिशय जबरदस्त या ठिकाणी कॅप्टन कूल म्हणून ज्याची ओळख आहे. प्रत्येक धावेला कशा पद्धतीने महत्व दिलं गेलं पाहिजे, प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने खेळला गेला पाहिजे याचं जिवंत उदाहरण दाखवलं. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. चेंडूला फक्त फ्लिक केलाय. चेंडू गेलाय सरळ वन बाउन्स चौकार. सात धावा धावफलकावर. सुमित पाटीलनं सुरुवात केली आहे चौकारानं, कारण समोर धावसंख्येचा डोंगर उभा आहे. इथे मात्र चांगला चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं, परंतु या चेंडूवर मात्र कोणत्याही पद्धतीची धाव घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत आहे. अशा परिस्थितीत बघतोय 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 चेंडूंच्या अंती आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 7 धावा. 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी गरज आहे ती तब्बल 43 धावांची. इथे मात्र चांगला फटका, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, दमदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी जमा केली जातीये. आणि या एका धाव्याने आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 8. इथे मात्र चांगला प्रयत्न केला जात होता, परंतु बघूया चेंडूला फील्ड केलं जाईल का. शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड केलं जात आहे. आणि या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने आपण बघतोय 10 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
जबरदस्त प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅव्हल करतोय, चेंडू जातोय लॉंग पण एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध पुन्हा एकदा दुहेरी धाबा कंप्लीट केल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला फटका, चांगलं क्रिकेट या मैदानात पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाची बघायला पूर्ण होते. धावफलकावर धाबा पूर्ण झाल्या त्या 12, मात्र येणारे चेंडू शिल्लक असतील ते 18, गरज असेल ती 31 धाबांची. 31 धाबांची गरज, 18 चेंडू शिल्लक. आता मात्र या ठिकाणी बघतोय विशाल जितेकर जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत मी म्हणेन की दापोली संघ जिवंत असेल, कारण आपण बघतोय सुमित पाटील तितक्याच ताकदीची फलंदाजी करतोय. अशा परिस्थितीत दोनही फलंदाज आग ओकणारी फलंदाजी करतायत. सुरुवातीला आपण पाहिलं होतं मागच्या सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये शिवकर संघ ज्यावेळेस फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्ची झाल्या होत्या आणि त्यानंतर असं वाटलं होतं की जास्त धावसंख्या जमा करेल की नाही, परंतु नंतरच्या 3 षटकांमध्ये जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली. 13च्या सरासरीने तब्बल 39 धावा जमा केल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं 42 धावांचं टार्गेट या ठिकाणी जमा केलं. 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं ते दापोली संघासाठी. परंतु पाहूयात आता मात्र शेवटचे 18 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 31 धाबांची. गोलंदाज अजय भगत बिनबाद 12 अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त सुरेख सुरुवात या ठिकाणी मी म्हणेल दापोली संघाची, कारण आपण बघतोय नवीन गोलंदाज अजय भगत. इथे मात्र चेंडू जातोय, पंचांचा इशारा मिळतोय, चेंडू स्वैर प्लस 4 धावा. आणि 4+1 या 5 धावा मिळतील आणि या 5 धाबेनिशी आपण बघतोय थोडीशी या ठिकाणी सुदैव ठरते दापोली संघाच्या बाजूने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अशा परिस्थितीत या 5 धावा मागण्या ठरतील. शिवकर संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं, परंतु त्या क्षेत्ररक्षण करता आलं नाही आणि या 5 धावा मिळतात. या 5 धाबेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 17 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात आणि 17 धाबेच्या मदतीने आपण बघतोय आतापर्यंत टार्गेट शिल्लक राहिलंय 26 धाबांचं आव्हान शिल्लक राहिलं. इथे मात्र चेंडू जातोय, सरळ ट्रॅव्हल करतोय, जबरदस्त फेक केली या ठिकाणी, चतुरता दाखवली या क्षेत्ररक्षकाने, कारण त्याने ओळखलं स्ट्राइक एंडला फेक केली. दुसरी धाव घेण्याचा मानस मनामध्ये आणू दिला नाही. एका धाबेने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 18 धाबा धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होतात. जिंकण्यासाठी 43 धाबांचं आव्हान कंप्लीट करायचं आहे. जबरदस्त या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते दोनही संघांमध्ये. शिवकर विपक्ष दापोली. इथे मात्र प्रयत्न केला होता पंचांकडे आपण पाहतोय, आणि इथे मात्र सगळ्यात मोठा झटका लागते. 440 चा झटका बसतो. विशाल जितेकर मात्र बाद.
चौकार. बावीस धावा धावफलकावर या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळत आहेत. भलेही विशाल चितेकर बाद झाला असेल परंतु त्यानंतर आता मात्र या ठिकाणी आपण म्हणतो ना की क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ असतो. प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखली तर नक्कीच चॅम्पियन बनू शकतो. परंतु पाहूया सद्यस्थितीला. इथे मात्र फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि आता मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होऊन तंबूत परतेल. हवाईचा पडला. तर एकूणच आपण बघितलं फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपाने तंबूत परतावं लागलं ते फलंदाज प्रशांतला. नवीन फलंदाज शिवतेज. नवीन फलंदाज शिवतेज. ऑन द स्ट्राइक सुमित. जबरदस्त पंच केलं या ठिकाणी आपण बघतोय. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण केला जाणार नाहीये आणि इथे मात्र आपण बघतोय या एकेरी धाबेनं धावफलकावर धाबा जमा झाल्या. त्यात तब्बल 23 धाबा. 23 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज उर्वरित चेंडून मागे आपण पाहतोय. सामना तसा बघायला गेला तर बॅलन्स आहे. दोन्ही संघांच्या बाजूने आहे. या ठिकाणी विचार करायला गेला विकेट मिळवल्या तर शिवकर संघ बाजी मारू शकतो. परंतु जर का विकेट मिळाला नाही तर मात्र दापोली संघ कमबॅक करून या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवू शकतो. परंतु बघूया सध्याची स्थितीला आपण बघतोय. अजय इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला फ्लिक केलं होतं. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण होईल का? फेक थोडीशी खराब केली जातीये. 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धाब्यांशी आपण बघतोय दुसऱ्या षटकाची सांगता कंप्लीट होते आणि 2 षटकांच्या अंती आपण बघतोय 25 धाबा धावफलकावर कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 25 धाब्यांशी आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 18 धाबांची. तर बघतोय आपण या ठिकाणी मी विनंती करेन जावळे संघाच्या संघनायकाला की आपण प्लीज या मंचावर येऊन राहायचंय प्लीज. तर आपण बघतोय नवीन गोलंदाज संदीप. संदीप या ठिकाणी आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक 18 धाबांची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज संदीप आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळत नाहीये. इथे मात्र आपण बघतोय गोलंदाज पुन्हा तयार. संदीप 11 चेंडू आणि गरज असेल ती 18 धाबांची. 11 चेंडू 18 धाबा. संदीप तयार. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला आपण बघितलं होतं खेळपट्टीवर थोडंसं या ठिकाणी फंबल पाहायला मिळालं. खेळपट्टीवर या ठिकाणी फलंदाजानं फुटवर्कचा वापर केला होता. या ठिकाणी पदलालित्य दाखवलं होतं परंतु त्या पदलालित्यामध्ये सक्सेस या ठिकाणी पाहायला मिळालं नाही आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय शेवटचे 10 चेंडू शिल्लक
गरज असेल ती 18 धाबांची. 10 चेंडू 18 धाबांची गरज. वेट अँड वॉच क्रिकेट खेळणं गरजेचं असेल, कारण आपण बघतोय थोडीशी घाई आणि संकटात नाही अशा परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ती संदीपची. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा निराशा हाती लागतीये. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती तब्बल 18 धाबांची. नऊ चेंडू आणि 18 धाबांची गरज. इथे मात्र चांगला फटका. यावेळेस चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. फलंदाजाला बाधून तंबूची वाट ठरावी लागेल. सुमितच्या खेळीचा अंत. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती 18 धाबांची. 8 चेंडू. यावेळेस मात्र दमदार स्ट्रोक. या स्ट्रोक ने मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान ओतली आहे. जातोय षटकार. षटकार धावफलकावर 31 धावा. 31 धाबा धावफलकावर अंकित झाल्यात. आपण बघतोय 31 धाबा जमा झाल्यात शेवटचे. आपण बघतोय आता मात्र गरज असेल ती 12 धाबांची. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. इथे मात्र आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक असेल मित्रांनो. गरज असेल ती 12 धावांची. कोणता गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येईल, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये या सामन्याचं भवितव्य देण्यात येईल, कारण आपण बघतोय शिवतेजनं मारलेला एक षटकार या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन आलाय तो दापोली संघाला. परंतु बघूयात सद्यस्थितीला आपण बघतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कोणता गोलंदाज तयार होईल, कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देण्यात येईल. आणि आपण बघतोय, आपण नेहमी म्हणतो ना की संघाचा सगळ्यात मोठा ब्रह्मास्त्र प्रेम गायकवाडच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला. आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू आणि 12 धाबांची गरज, परंतु संघाचा सगळ्यात मोठा अस्त्र वापरण्यात केलंय ते या ठिकाणी आपण बघतोय शिवकर संघाकडून प्रेम गायकवाडच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. परंतु पाहतोय आता मात्र शिवतेज आणि साथी फलंदाज प्रशांत या दोन फलंदाजांना आता मात्र आपण बघतोय आपल्याला पाहायला मिळत असेल. विशाल जितेकर बऱ्याचदा व्यावसायिक खेळ खेळतात, परंतु आज आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी नक्कीच झाली होती, चांगली फलंदाजी होत होती, परंतु या ठिकाणी दुर्दैवीरित्या बाद झाल्यानंतर मात्र इतर खेळाडूंना संधी मिळते त्यांच्या गावच्या संघाला जिंकून देण्यासाठी. परंतु पाहूयात सद्यस्थितीला शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गरज असेल ती 12 धाबांची. शिवकर संघाकडून मात्र या ठिकाणी आपण बघतोय प्रेमचा वापर केला जातोय शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू काय जबरदस्त पद्धतीने टाकलाय आणि इथे मात्र आपण बघतोय फलंदाजाला बाधून तंबूची वाट धरावी लागते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि 12 धाबांची गरज. धन्यवाद डीजे. आपण बघतोय शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि आता मात्र गरज असेल ती मी म्हणेन 12 धाबांची. आपण धाबा जमा झाल्या त्या तब्बल 31 या ठिकाणी आपण बघतोय 31 धाबा जमा झाल्यात आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय गोलंदाज ऋषी
नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला, परंतु स्ट्राईक एंडला शिवतेज जितेकर. हा चेंडू स्वैर टाकण्याचा प्रयत्न केलाय. या स्वैर चेंडूवर स्वैर की नाही या ठिकाणी पंच आम्हाला सांगतील, माफी असावी, मी अगोदरच बोलतोय. परंतु या ठिकाणी आपण बघतोय लेगस्टिक वरून जाणारा हा चेंडू होता. एक्साइटमेंट मध्ये अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो, परंतु बघतोय 1+1 या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाज म्हणून गणला जाणारा व्यावसायिक दर्जा प्राप्त असलेला खेळाडू प्रेम गायकवाड, परंतु बघतोय त्याच्यावर जबाबदारी आहे शिवकर संघाची धावा वाचवण्याची. सध्या स्थितीला आपण बघतोय 33 धावा धावफलकावर. आणि पंचांचा इशारा मिळतोय पुन्हा एकदा. स्वैर टाकला जातोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, कारण चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी स्वैर टाकले, त्यावर आलेल्या 1+1 या 2 धावा. म्हणजे एकूण बघतोय आपण तर बघतोय आपण या ठिकाणी 2 चेंडू स्वैर टाकले, त्यावर आलेल्या 2 धावा, म्हणजे एक चौकारच मी म्हणेन की जणू काय बोनस स्वरूपाने दापोली संघाला मिळालाय. बघूया शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते 5 आणि गरज असेल ती 8 धावांची. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज. गोलंदाज प्रेम गायकवाड. इथे मात्र चांगला चेंडू पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं जात होतं. पंचांनी इशारा केलाय, चेंडू स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय आणि इथे मात्र पाहिलं जातंय विनंती असेल या ठिकाणी आपण मंचावर बसल्यात, आवाज आपला जातोय. पाठीराख्यानं विनंती असेल, आपण मंचावर बसल्यात, विनंती असतोय. ना आमचा संघ आहे शिवकर, ना आमचा संघ आहे दापोली. पंच त्यांचं काम करतायत, आपल्याला विनंती असेल. तर बघतो या ठिकाणी या स्वैर धावेनं धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 36 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज प्रेम पुन्हा तयार. आता मात्र पुन्हा एकदा दमदार चेंडू, या वेळेस मात्र जबरदस्त चेंडू फेकला जातोय तो प्रेम गायकवाड करवी. आणि अशा परिस्थितीत बघतोय शेवटचे आता मात्र चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 7 धावांची. 4 चेंडू 7 धावांची गरज. कोणता संघ जिंकेल, शिवकर की दापोली, दापोली की शिवकर? बघूयात. प्रेम तयार. आता मात्र चूक केली या वेळेस पुन्हा एकदा. बघूयात चेंडू चांगला असेल की खराब, पंचांचा इशारा येणं बाकी. तोपर्यंत मात्र या ठिकाणी धावा पूर्ण केल्या गेल्या 2 आणि अशा परिस्थितीत मात्र पंचांचा इशारा येतो. हा चेंडू पुन्हा एकदा स्वैर टाकला जातोय. हाच का तो प्रेम गायकवाड ज्याला आपण बघितलं होतं, चांगली गोलंदाजी त्याच्याकडून अपेक्षा होती. 2+1 या ठिकाणी 3 धावा मिळतील आणि या तिहेरीनं आपण बघतोय 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 4 धावांची. प्रेम पुन्हा तयार.
आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकला जातोय, कधी तुझा वार तर कधी माझा वार. परंतु या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त या ठिकाणी फेक या ठिकाणी पाहायला मिळतंय. शेवटचे 3 चेंडू आणि गरज असेल ती 4 धावांची. प्रेम पुन्हा तयार. आतापर्यंत आपण बघितलं होतं थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली होती, फलंदाजांना कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी प्रयत्न करायची गरज लागली नव्हती. परंतु पाहूयात आणि आता मात्र आपण बघतोय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे मित्रांनो, या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 3 धावांची. ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय ऋषी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. प्रेम पुन्हा एकदा तयार. बघूयात प्रेम काय करेल. हा चेंडू टाकला जातोय निर्धाव. इथे मात्र काय घडेल, हा चेंडू मात्र या ठिकाणी जिवारी लागलाय तो दापोली संघाच्या. शेवटच्या एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक मित्रांनो, आणि या एका चेंडू जे शेवटच्या एका चेंडूचा खेळ मित्रांनो शिल्लक. गरज असेल ती 1 चेंडू आणि 3 धाबांची. 40 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. करा किंवा मरा ही एका शूरवीराची संकल्पना असते. मरण्याच्या आधी काहीतरी करेन ही एका सामान्य माणसाची संकल्पना असते. परंतु तोपर्यंत मी मरणार नाही जोपर्यंत मी जिंकत नाही ही एका विजेत्याची संकल्पना असते. आणि तो विजेता कोणता संघ ठरेल त्याकडे मात्र या ठिकाणी दोन्ही संघांचं लक्ष लागलंय. असं म्हणतात की या ठिकाणी आपण बघतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकेल ते आपल्याला या एका चेंडू नंतर कळेल. परंतु ज्यांना कोणाला या ठिकाणी भीती वाटत असेल तर त्यांनी आपले डोळे बंद ठेवा, कारण देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. आणि इथे मात्र या एका चेंडूसाठी कोणता संघ झिजण्याचा प्रयत्न करेल पाहूयात. टाळ्या. इथे मात्र चेंडूला फील्ड केलं जातं. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण केला जात नाहीये. शिवकर संघ या ठिकाणी जिंकला जातोय दापोली संघाविरुद्ध. जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी शिवकर संघाच्या माध्यमातून